साम दाम दंडभेद आणि बरंच काही या महामंत्राचा प्रत्यक्ष प्रयोग सध्या सोलापूरच्या राजकारणात पाहायला मिळतोय। सोलापूर विधान परिषद निवडणुकीत सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे भाजपची राजकीय दादागिरी की राजकीय चाणक्य नीती। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यामध्ये सध्या असा काही स्पेशल पॅटर्न राबवलाय की विरोधकांना निवडणुकीचा अर्ज भरायचीही भीती वाटावी। चला पाहूयात सोलापुरात नक्की घडतंय काय आणि लोकशाहीचा गळा कसा स्मार्टली घोटला गेलाय। गद्दार नागेश भोसलेचं करायचं काय? लोकशाहीचा गळा दाबला नागेश भोसलेचं करायचं काय? गद्दार नागेश भोसले याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। सोलापूरच्या रस्त्यांवर सध्या या घोषणांचा प्रचंड आवाज घुमतोय। निमित्त ठरलंय काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज ऐनवेळी बाद होणं। आता तुम्ही म्हणाल अर्ज बाद झाला तर त्यात भाजपची काय चूक? तर थांबा, खरी गोम इथंच आहे। पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले हे फत्तेपूरकर यांचे अनुमोदक होते, पण आज अर्ज छाननीच्या अगदी काही तास आधीच नागेश भाऊंवर बहुधा कोणत्या तरी महाशक्तीची एवढी अफाट कृपा झाली की त्यांनी आपलं अनुमोदन रात्रीतून गायब केलंय। दबाव एवढा भारी होता की काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झालाय। काल भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा अर्ज भरताना तर सोलापूरच्या राजकीय संस्कृतीचा एक नवा इतिहास लिहिला गेला। ज्यांना लोक विरोधी पक्षात समजतात ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायणआबा पाटील आणि सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख हे थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या खांद्याला खांदा लावून फिरताना दिसले। विरोधकांना आपल्या गोटात कसं खेचायचं की थेट स्वतः सोबतच न्यायचं, याला म्हणतात साम दाम दंड भेदाचा सुवर्ण काळ। विरोधकच जर सत्ताधाऱ्यांचे अनुमोदक बनू लागले तर निवडणूक घ्यायची गरजच काय? थेट बिनविरोधाची पाठी लावून टाका। सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात कधी नव्हे एवढी राजकीय दहशत सध्या पाहायला मिळत असल्याचा आरोप विरोधक करतायत। पण भाजपच्या भाषेत सांगायचं तर ही दहशत नाही, हा तर निवडणूक व्यवस्थापनाचा सर्वोच्च नमुना आहे। निवडणूक न लढवता जिंकणं याला तर डिजिटल इंडियामधील स्मार्ट पद्धत म्हणतात। पण म्हणतात ना, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। आज भलेही महाशक्तीच्या दबावाखाली नगरसेवकांनी आपले हात मागे घेतले असतील, आज भलेही सामदाम दंडभेद वापरून ही निवडणूक भाजप आपल्या खिशात टाकेल, पण पुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत। आज नेत्यांवर आणि नगरसेवकांवर दबाव आणणं सोपं असेल, पण उद्या जेव्हा जनता जनार्दनाच्या दरबारात मतांची झोळी घेऊन जावं लागेल तेव्हा सोलापूरची जनता या राजकीय दादागिरीचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही। कागदावरचा अर्ज बाद करता येतो, पण जनतेच्या मनातली नाराजी मात्र कशी बाद करणार, हाच खरा प्रश्न आहे।